मी विधवा आहे. मी पंढरपूरला वारीला गेले होते. मी माझ्या 4 महिन्याच्या मुलीला घेऊन वारीतून पायी चालत होते. संध्याकाळी एक ठिकाणी झोपले असताच माझी बॅग चोरीला गेली. त्यामध्ये माझे कपडे, पैसे सर्व काही होते. एका व्यक्तीने चोराला पकडून माझी बॅग आणून दिली. आमची चांगली ओळख झाली. आम्ही वारेवरून परत आलो. मी एके दिवशी त्याला भेटायला घरी गेले. त्याच्या घरी तो एकटा होता. मी रडू लागले. त्या दिवशी त्यानं माझ्याबरोबर नमस्कार मित्रांनो, माझं नाव कांचन आहे. मी विधवा आहे. मी पंढरपूरला वारीला चालत पायी चालले होते. माझी 4 महिन्याची लहान मुलगी माझ्यासोबत होती. माझ्याकडे थोडेफार पैसे होते. मला कोणाचाही आधार नव्हता. म्हटलं कोणाचा नाही तर विठ्ठलाचा जरी असेल म्हणून मी विठ्ठलाच्या दर्शनाला चालले होते. आज वारीचा 5वा दिवस होता. वारीमध्ये देहूवरून चालत आले होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा आवाज, वारीला चालणाऱ्या भक्त विठ्ठलाचा गजर करत होते. सर्वत्र आनंदच आनंद होता. एका दिवशी रात्री पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मी माझ्या 4 महिन्याच्या बाळाला घेऊन झोपले होते. मी माझ्या उशाला एक छोटी बॅग ठेवली होती. त्यात माझे पैसे, कपडे आणि थोडेफार गरजेच्या वस्तू होत्या. बाळाला दूध पाजून मी झोपी गेले. चालून चालून खूप दमले होते. रात्री अचानक माझ्या डोक्याखालची बॅग कोणीतरी उचलून घेऊन पळून लागलं. मला जाग आली. मी मोठ्याने आरडले, चोर चोर! जवळपास काही लोक होते. ते चोराच्या मागे धावू लागले. मी खूप घाबरले होते. मला समजत नव्हतं की आता जर माझी बॅग नाही सापडली तर माझं काय होणार. त्यात माझे पैसे, दागिने, कपडे सर्व काही होतं. खूप वेळाने एक तरुण माझ्याकडे चालत येताना दिसला. तो साधारण माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असावा. दिसायला खूप देखणा होता. तो माझ्याजवळ आला आणि माझ्यासमोर बॅग धरून उभा राहिला. त्याच्या हातात माझी बॅग होती. तो म्हणाला, ही तुमची बॅग. मला वाटलं साक्षात विठ्ठलानेच दर्शन दिलं असावं. त्यांनीच माझी मदत केली असावी. तो तरुणही विठ्ठलाच्या वारीतच आला असावा. मी त्याचे आभार मानले. त्याने माझ्या बाळाकडे पाहिलं आणि विचारलं, काय मुलगा आहे की मुलगी विठाई? मी हसून उत्तर दिलं. तो खूप छान बोलत होता. त्याने माझं नाव विचारलं. कुठून आलेस ते विचारलं. मी सांगितलं, माझं नाव कांचन आहे. मी देहूवरून आले आहे. विठ्ठलाच्या वारीत पंढरपूरला चालली आहे. मग मी त्याच्याबद्दल विचारलं. तेव्हा तो तरुण म्हणाला, मी सुद्धा विठ्ठलाच्या वारीला चाललो आहे. माझं नाव माधव आहे. मी देहू जवळच्या एका गावावरून आलो आहे. मला खूप हायसं वाटलं. कोणीतरी आपल्याजवळ आहे असं वाटलं. तो म्हणाला, झोपा आता, उद्या आपण बोलूया. रात्र खूप झाली होती म्हणून मी झोपी गेले. ती जागा शाळेच्या मैदानाची होती. त्यामुळे तिथे थोडाफार लाईटचा उजेड होता. अशीच रात्र गेली. सकाळ झाली. मी शाळेपाशीच पहाटे आंघोळ केली. माझ्या मुलीचे पाण्याने तोंड धुतलं. एका ठिकाणी भक्तांनी नाश्त्याची सोय केली होती. तिथे जाऊन मी नाश्ता घेऊ लागले. तेव्हा माझ्यासमोरच तो तरुणही नाश्त्याला आला. आमच्या दोघांची नजरानजर झाली. मग आम्ही दोघं एका ठिकाणी बसून नाश्ता केला. तो तरुण दिसायला खूप देखणा होता. मी त्याला अंधारात पाहिलं होतं त्यामुळे नीट दिसलं नव्हतं. पण आता जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो खूप सुंदर दिसत होता. हळूहळू मैत्री वाढत गेली. मी विचारलं, मी तुमच्यासोबत चालत वारीला येऊ का? तो म्हणाला, चला नक्की. मीही एकटाच आहे. त्याने माझ्या कपाळाकडे पाहिलं आणि म्हणाला, तुमच्या कपाळावरची टिकली पडलेली दिसते. मला रडू आलं. तो म्हणाला, काय झालं? काही चुकलं का माझं? मी शांत झाले आणि म्हणाले, मी विधवा आहे. तो थमकला आणि एवढे लहान बाळ घेऊन तुम्ही वारीला चालला आहेत? मी पुढे सांगू लागले,
माझं लग्न 3 वर्षापूर्वी झालं होतं. आमचं घर गरीब होतं. माझा नवऱ्याजवळ शेती नव्हती. तो एका शेतात कामाला गेला होता. त्या दिवशी पाऊस खूप पडत होता आणि त्याच्यावर वीज कोसळली. त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. त्यावेळी मी गर्भवती होते. काही महिन्यातच मी ह्या मुलीला जन्म दिला. आता ती 4 महिन्याची आहे. त्याला खूप वाईट वाटलं. त्याने माझ्या हातातून बाळ घेतलं आणि स्वतःच्या छातीशी लावलं. त्या बाळाला तो खूप प्रेमानं बघत होता. तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मी विचारलं, तुम्ही काय करतात? तेव्हा तो हळूहळू सांगू लागला, मी सुद्धा विवाहित होतो, पण माझी पत्नीसुद्धा मृत्यू पावली आहे. हे माधवरावचं वाक्य ऐकून मला सुद्धा खूप वाईट वाटलं. आम्ही असेच मुक्काम पुढे करत राहिलो. पायी चालतच पुढे जात राहिलो. एकमेकांशी ओळख अधिक चांगली होत गेली. माधवरावाबरोबर चालायला खूप छान वाटायचं. ते मध्येच प्रवासात माझ्या बाळाला उचलून घ्यायचे. खूप दूरपर्यंत मला मदत करायचे, कारण एवढ्या लांब प्रवासात बाळाला घेऊन चालणं मला शक्य नव्हतं. त्यांच्या उपस्थितीमुळे मला या प्रवासात खूप आधार मिळाला होता. त्यांनी माझा प्रवास खूप हलका केला होता. मला खूप समाधान वाटत होते. ते माझे आणि माझ्या बाळाची खूप काळजी घेत होते. आता आमच्यात नजरेला नजर भिडू लागली होती. एकमेकांबद्दल एक वेगळीच भावना, प्रेम निर्माण होऊ लागलं होतं. हळूहळू दिवस सरत गेले आणि शेवटी तो शुभ आषाढी एकादशीचा दिवस उगवला. त्या दिवशी सर्व पालख्या एकत्र जमल्या होत्या. सर्वत्र नामाचा गजर सुरू होता. चला, मी त्यांच्यावर विश्वास ठेवून बाळाला त्यांच्याकडे दिलं. आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललो होतो, पण गर्दी इतकी प्रचंड होती की अचानक आमचं एकमेकांपासून विभाजन झालं. आखी पंढरी टाळ मृदुंगाने धुमधुमली होती. मनाला इतका आनंद होता की शब्दात व्यक्त करणं कठीण होतं. त्या दिवशी गर्दी खूप जास्त होती. मला बाळाला घेऊन चालणं अवघड होत होतं. मग माधवरावांनी म्हणाले, तुमचं बाळ मला द्या, तुम्ही रिकाम्या हाताने चला. मी एकीकडे आणि माधवराव, माझी मुलगी दुसरीकडे हरवली गेली. मला काही सुचेनासं झालं. मी खूप शोधाशोध केली, लोकांना विचारलं, पण माधवराव आणि माझी मुलगी कुठेच सापडत नव्हते. मी रडू लागले. शोधता शोधता दुपार झाली. डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. आता मला वेदनाही होत होत्या. मी विठ्ठलाच्या रांगेत उभी राहिले. मन खूप निराश होते. रडत रडत विठ्ठलाच्या दर्शनाला गेले. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून मी म्हणाले, अगोदर तू माझा नवरा हिरावून घेतलास आणि माझी ही मुलगी सुद्धा दूर करत आहेस. तुझ्या मनात नक्की काय आहे ते मला कळू दे. का अशी परीक्षा घेतो आहेस? मी डोळे मिटून विठोबाला प्रार्थना केली आणि निघाल्या. काही पावलं चालले आणि अचानक माझ्या नजरेसमोर माधवराव आणि माझी मुलगी दिसली. मला काहीच सुचत नव्हतं. मी धावत गेले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. खूप वेळ मी त्यांना घट्ट पकडून राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, पण यावेळी त्या आनंदाच्या होत्या. त्यांनी मला खाली बसवलं. त्यांच्या बॉटलमधलं पाणी थोडं मला प्यायला दिलं. मी मुलीला मांडीवर घेतलं आणि तिला दूध पाजू लागले. सकाळपासून ती उपाशी होती. माधवराव माझ्या बाजूलाच बसले होते. माझे आणि बाळाबद्दल नातं पाहून ते खूप भावूक झाले होते. कदाचित त्यांनाही मी आवडू लागले होते. मी दिसायलाही छान होते. मग आम्ही विठोबाचे दर्शन घेतल्यावर वारीतून बाहेर पडलो. आता गावी परतणं आवश्यक होते. आम्ही जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवणासाठी
पैसा माधवरावांनी दिले. पंढरपुरावरून देहूला जाणारी एक बस आम्ही पकडली. बसमध्ये एकच सीट रिकामी होती. मी, माधवराव आणि माझी छोटी मुलगी आम्ही तिघे बसलो. या संपूर्ण वारीमध्ये माधवरावाने मला दिलेले आधार अमूल्य होते. जर त्यांनी त्या रात्री माझी बॅग परत आणून दिली नसती तर कदाचित मी आज इथे नसते. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुमच्यापाशी माझे लवकरात लवकर व्हिडिओ येतील.